स्वागत आहे. तर आज आपण गुरुचरित्रातले पहिला अध्याय का केला जावा ह्याच्याबद्दल सांगणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातला पहिला अध्याय करावा. तसेच तुमच्यावर कोणत्या दृष्टशक्तीचा प्रभाव झाल्यासारखा वाटत असेल तर तुम्ही गुरुचरित्रातला पहिला अध्याय वाचावा. श्री गुरुचरित्र अध्याय 1. श्री गणेशाय नमः आणि मंगलचरण वाचल्याने जीवनात अपार सुख, शांती, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. या अध्यायात गुरुमहिमा आणि दत्त अवतारांचे वर्णन असल्याने यांच्या नित्य वाचनाने सर्व दृष्ट शक्तींचा नाश होतो, आत्मज्ञान वाढते आणि मनातील इच्छा पूर्ण होऊन भक्ताला दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे तुम्ही हा गुरुचरित्रातला पहिला अध्याय 7 दिवस संकल्प करून वाचा. 3 दिवस, 7 दिवस, 21 दिवस असे किंवा 45 दिवस असे तुम्ही संकल्प करून वाचवा. त्या संकल्पामध्येच तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा नंतर होईल. आणि अध्याय वाचताना तुम्हाला प्रचंड त्रास होईल, तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्ह गोष्टी येतील किंवा संकट येतील, पण घाबरून जाऊ नका. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे की मी हा अध्यायाचा संकल्प घेतला आहे, तो मी पूर्ण करणारच. मग तुम्ही जर जॉब करत असाल तर तुमच्या जॉबमध्ये प्रॉब्लेम आल्यासारखं वाटेल, पण स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. त्यामुळे तिथे तुम्हाला पूर्ण स्वामींवर आणि तुमच्या श्रद्धेवर एवढी इच्छा ठेवायची की तुम्ही हा संकल्प पूर्ण करू शकता. किंवा अध्याय वाचताना तुमच्या घरामध्ये थोडी अशांतता होईल किंवा वादविवाद होतील किंवा कोणीही तुम्हाला अध्याय करताना त्रास देतील, तर त्यावेळेस ते पूर्णपणे दुर्लक्ष करून तुम्हाला स्वामींचा अध्याय करायचा आहे. कारण की अध्याय करताना स्वामी स्वतः भक्ताची परीक्षा घेतात की तो खरंच स्वामींना खरंच खऱ्या भक्तीने तुम्ही त्यांना काय बोलतात ना अप्रोच करत आहात की नाही, त्या बघण्यासाठी परीक्षा घेत असतात. तुम्ही एकदा त्यांच्या परीक्षेमध्ये पास झालात, निश्चित तुमचं फळ तुम्हाला मिळेल. आणि हा अध्याय केल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा तर पूर्ण होईलच, पण तुम्हाला तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटेल आणि घरामधलं जे वातावरण आहे ते तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल. एक ऑरा तयार होईल, पॉझिटिव्ह ऑरा, जो तुम्हाला तुमच्या मनाला शांती देईल आणि घरातलं वातावरण पण छान राहील. त्यामुळे हा अध्याय नक्की करावा. श्री स्वामी समर्थ. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ म्हणा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.